हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो, स्वतःचा फोटो ट्विट करून बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते, आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली, आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली, त्यांनी देशाला, महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली, अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना त्यांनी पाहिली. त्याच मोदींनी, त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवला. आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का, असा लोकांच्या मनात एक प्रश्न. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना किंवा आदरांजली वाहता ते व्हायलाच पाहिजे. असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व. मी कालच असं म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य. आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षण्मुखानंद हॉलला होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला, तो म्हणजे भक्कम एकजुटी. मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमुठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवले. बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवले. त्याला त्यांचं न्याय, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्या सरकारनं सदैव होत असतं आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार. भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की शिवसेनेचा महापौर बसायचा असेल तर एकनाथ शिंदे गटांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईत शिवसेनेचा महापौर. आपली काय शक्यता? देखील पार्टी डिसाइड करेल. पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही. ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात. तसं असतं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व, त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय, ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं आणि त्यात बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं की पक्ष निर्णय येईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही, काय करायचं या. येस, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. ते हवं की पक्ष विचार करेल. एवढे आजही ती भूमिका आहे. शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही.
सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही. बरं का, भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या, पैशाचा वापर केला, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असं म्हणायचे, अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना खुणा यायला लागली, यांच्यापेक्षा वेशा परवडल्या. हा बाळासाहेबांचे शब्द आहे आणि ते रेकॉर्ड होतं. राज ठाकरे यांनी ट्विट केले आणि पोस्ट केली, त्याच्यात ते म्हटले की आताच्या आरपार राजकारणात थोडी लवचिक भूमिका आम्ही घेतलेली, पण ती स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेली नाही. या ठीक आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल तर मी बोलणं योग्य नाही. पण राऊत साहेब, आज बाळासाहेब ठाकरेजी की राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळ बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या, पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं कसूवरही कमी झालं. मला त्याच्यावर बोलायचं नाही. आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला, ते जरूर वाचा.